आलं पिण्यायोग्य असते का? मग आता तुम्हाला पाणी किती टक्के राहिले? 96% गेलं 100%. हा 4% राहिले. 97% पाणी जाते, 3% राहिले. तर 3%मधलं बाष्पीभवन बर्फ बनतो 2%. किती टक्के राहिले आता? फक्त 1% पाणी आहे आणि 1% आपलं सगळ्यांचं जीवन. 1% पाणी कुठं आहे? जमिनीत. आणि त्याच्यावर आपलं सगळं काय आहे? कधी विचार केला 1% पाणी आपण जगू शकणार? आपल्याला साक्षात केलं 25 पाणी 1% पाणी आहे. त्याच्यात काय आलं? जनावर आले, पशु पक्षी आले, मानव आलं आणि शेती आहे. मग 1% पाणी पुरणार आहे का पाणी? म्हणून तुम्हाला दुष्काळ आलं लक्षात. म्हणून तुम्हाला पाण्याचा दुष्काळ पडणार आहे. पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसऱ्या पिढीपासून दुष्काळ पाहिला, तिसऱ्या चौथ्या पिढीत पाणी पिण्याचा शेवटी मला दाखवला. आता हे नैसर्गिक साधन संपत्तीची साक्ष आहे. समजलं निसर्गात काय झाडे झुडपे सगळं आहे. त्याच्यानंतर पाण्याची उपलब्धता. आता पाण्याची उपलब्धता मी बोललो कुठून येते काय येते. आता तुम्ही किती टक्के पाणी उपलब्ध आपल्याकडे? 1%वर काय आपलं जीवन आहे. मग आता ते पाणी वाढवण्यासाठी काम करावं. 1% पाणी वाढवण्यासाठी. जसं उदाहरण तुम्ही सगळ्यांच्या बँका आहे, महिलांच्या महिलांची पण झाल्या लाठी कोणीच ठेवलं पटकन जाऊन अकाउंट काढलं म्हणजे सगळ्यांचे खाते झाले. आता तुमचे खाते आहे पैशाचे, पाण्याचे